रामकृष्ण हरी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे 7 तारखेला देहू येथून प्रस्थान झालेलं होतं आणि देहू ते पंढरपूर ज्ञानोबा तुकाराम करत पालखी पंढरपूरमध्ये दाखल झाली। आता पौर्णिमेला परतीचा प्रवास चालू होतो। जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी 29 जुलैला देहूकडे मार्गस्थ होणार आहे। तुकाराम महाराजांचे परतीच्या वारीचे संपूर्ण वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे। दिनांक 29 जुलै रोजी वार हा बुधवार आहे। श्री क्षेत्र पंढरपूर येथून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी देहूकडे मार्गस्थ होणार आहे आणि पहिला मुक्काम वाखरी येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 30 जुलै रोजी वार हा गुरुवार आहे। पालखीचा मुक्काम महाळुंगे माकडाचे श्री विठ्ठल मंदिर येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 31 जुलै रोजी वार हा शुक्रवार आहे। पालखीचा मुक्काम वडापुरी येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 1 ऑगस्ट रोजी वार हा शनिवार आहे। पालखीचा मुक्काम लासुर्णे येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 2 ऑगस्ट रोजी वार हा रविवार आहे। पालखीचा मुक्काम बरहानपूर येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 3 ऑगस्ट रोजी वार हा सोमवार आहे। पालखीचा मुक्काम हिंगणीगाडा येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 4 ऑगस्ट रोजी वार हा मंगळवार आहे। पालखीचा मुक्काम वरवंड येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 5 ऑगस्ट रोजी वार हा बुधवार असणार आहे। पालखीचा मुक्काम कुंजीरवाडी फाटा येथे पालखीचा मुक्काम असणार आहे। त्यानंतर दिनांक 6 ऑगस्ट रोजी वार हा गुरुवार आहे। पालखीचा मुक्काम पुणे नवी पेठ येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 7 ऑगस्ट रोजी वार हा शुक्रवार आहे। पालखीचा मुक्काम पुणे नवी पेठ येथेच दुसरा पण मुक्काम असणार आहे। त्यानंतर दिनांक 8 ऑगस्ट रोजी वार हा शनिवार आहे। पिंपरी गाव येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 9 ऑगस्ट रोजी वार हा रविवार आहे। पालखीचा मुक्काम श्री क्षेत्र देहू गाव मंदिरात जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी विसावते आणि परतीच्या वारीची सांगता होते।